ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती परभणी जिल्हा तत्कालीन पालकमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांनी 23/9/24ला ही समिती गठीत केली होती आणि ही समिती गठीत झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य सचिव जिल्हा परिषद उपमुख्य पंचायत यांना निर्देश दिले होते की समिती गठीत करून तात्काळ कारवाई करा। त्याप्रमाणे त्यांनी कारवाई न केल्यामुळे आम्ही सर्व समिती सदस्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने 24 मार्च 2025 रोजी तात्काळ निर्देश देऊन बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव यांना दिले होते, पण बैठक न घेता त्यांनी समिती 2025ला गठीत केली आणि सन 2024-25चे 100 कलावंत हे मानधनापासून वंचित राहिले आहेत। त्यांनी शासन निर्णय हा जो झालेला आहे पहिले समाज कल्याणकडे होता, आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे आहे। ह्या शासन निर्णयामध्ये जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीत 16 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये 10 अशासकीय सदस्य आहेत, ते विविध कलेतील तज्ज्ञ आहेत आणि त्यांना कलावंत निवड करण्याची व शिफारस करण्याचा परिपूर्ण अधिकार आहे। पण तसं न करता प्रशासनाने मार्गदर्शन मागून वेळोवेळी याला विलंब केलेला आहे आणि आज 2024-25 व 25-26 ह्या 2 वर्षाचे 200 कलावंताचे मानधन यादी ही ऑक्टोबरमध्ये संचालनात सादर व्हायला पाहिजे होती, पण एवढा विलंब लागलेला असं कलावंतांना मानधन आता एप्रिलपासून सुरू होणार होते, पण त्यास आता हे विलंब झालेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवड चाचणी बेकायदेशीर निवड चाचणी चालू आहे। की निवड चाचणी ह्या शासन निर्णयात कुठेही नमूद नाही आहे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत किंवा निवड चाचणी 24-25 तुम्ही घ्यायला आता 26-27 वर्ष लागायले, म्हणजे 2-2, 3-3 वर्ष हे याद्या अशा प्रलंबित ठेवण्याचं काम ह्या प्रशासनाचं चालू आहे। मराठी हे हा शासन निर्णय आहे, कुठेही निवड चाचणीचा उल्लेख नाही आहे। त्यामुळे अशासकीय सदस्य जे आहेत ते 10 सदस्य ते त्यातील तज्ज्ञ आहेत, संप्रदायामधला आहे, कोणी नाटकातला आहे, कोणी तमाशातला आहे, कोणी गोंधळी आहे, यांना तो पूर्ण अधिकार आहे। पण नियम डावलून जिल्हाधिकारी हे मनमानी कारभार करीत आहेत आणि एकला चलोची भूमिका ही घेत आहे। सदस्यांना तत्कालीन पालकमंत्री हे मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना ह्या समितीच्या सदस्यांना वेळोवेळी यांनी त्रास दिलेला आहे। मीटिंगच्या आधी सह्या करा म्हणून अशी जिल्हाधिकारी दमदाटी करत आहेत। त्या अशासकीय सदस्यांना बिचाऱ्यांना काही न करता न्याय मागण्यासाठी हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मानवतचे अध्यक्ष धोंडीरामजी झोडपे शाहीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा 6वा दिवस आंदोलनाचा आणि ह्या जिल्ह्यातील कलावंताचा हा आंबेडकर जयंतीपूर्वी 200 कलावंताची निवड यादी अशासकीय समिती मार्फतच निवड व्हावी यासाठी आमचा लढा चालू आहे। ह्या महाराष्ट्रात कुठेही निवड चाचणी नाही आहे, फक्त परभणी जिल्ह्यापुरती हे प्रशासन हे समितीला सहकार्य न करल्यामुळे कलावंतांना हा अन्याय होत आहे।